दरम्यान गडचिरोली जिल्ह्यातही आजपासून पावसानं जोरदार पुनरागमन केलंय। जिल्ह्यात अनेक भागात मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून हवामान विभागानं आजसाठी येलो अलर्ट तर उद्यासाठी रेड अलर्ट जारी केलाय। वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह आणि अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेता प्रशासन सतर्क झालंय। नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा असं आवाहन करण्यात आलेलं आहे। गडचिरोलीमधून परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनीष रक्षमवार यांनी। हवामान विभागाने गडचिरोली जिल्ह्याला आज येलो अलर्ट दिलेला आहे आणि उद्या रेड अलर्ट दिलेला आहे। त्याच अनुषंगाने गडचिरोली जिल्ह्यामध्ये आता वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे। आपण बघू शकता गडचिरोली जिल्ह्यामध्ये एकंदरीत मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे आणि जागोजागी पाणी सुद्धा साचायला लागलेलं आहे। 2 दिवसाचा विश्रांतीनंतर मुसळधार पाऊस सुरू झालेला आहे, त्यामुळे शेतकरी एकंदरीत आनंदित झालेला आहे आणि सर्वत्र हिरवगार असं चित्र दिसत आहे। परंतु उद्या जो रेड अलर्ट दिलेला आहे त्या अनुषंगाने मुसळधार पाऊस परत एकदा येऊ शकतो, विजांचा गडगडाटासह पाऊस होऊ शकतो। त्यामुळे प्रशासनाने शेतकऱ्यांना असू द्या किंवा ग्रामस्थांना सांगितलेलं आहे की बिनाकामाने कुणी बाहेर निघू नका किंवा विजांचा गडगडाट सुरू असताना हिरव्या झाडाखाली उभं राहू नका, कारण की वीज पडण्याची दाट शक्यता राहते आणि वादळी वारे असल्यामुळे तारा सुद्धा तुटू शकतात। त्यामुळे पोलच्या खाली सुद्धा उभं राहू नये याकरिता प्रशासनाने वेळोवेळी सांगितलेलं आहे। तसंच नदी पात्रामध्ये पाण्याची वाढ होत असल्यामुळे नदी शेजारील गावाला सुद्धा सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। एकंदरीत त्याच अनुषंगाने प्रशासन वेळोवेळी नागरिकांना सतर्क करत आहे। NDTV मराठी करता मनीष रक्षमवार, गडचिरोली।